महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली चर्चा एका अशा विषयावर आहे जो कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावतोच. नक्कीच. कारण कौटुंबिक वाद असोत किंवा जमिनीचे आणि सातबाराचे वर्षानुवर्षे चालणारे वाद असोत, प्रत्येकाला कधीतरी कोर्टाची पायरी चढावीच लागते. हो, आणि कल्पना करा, एखाद्या व्यक्तीची केस 100% खरी आहे, त्याच्यावर घोर अन्याय झालाय, त्याने न्यायासाठी आपली संपत्ती, वेळ सगळं पणाला लावलंय. तरीही जेव्हा प्रत्यक्ष न्यायदानाची वेळ येते तेव्हा न्यायाधीश त्याची केस सरळ फेकून देतात. का? कारण त्या व्यक्तीने न्यायाधीशांसमोर उभे राहिल्यावर एक साधी पण भयंकर चूक केलेली असते. अगदी बरोबर. तारखांवर तारखा पडत असतात आणि एक दिवस असा येतो जेव्हा पक्षकाराला स्वतः न्यायाधीशांसमोर उभं राहून बोलावं लागतं. आणि हाच तो क्षण असतो ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहिलेली असते. पण नेमक्या याच क्षणी अज्ञानामुळे काही अशा गंभीर चुका घडतात ज्यामुळे जिंकती केस हातातून कायमची निसरून जाते. हो, आणि म्हणूनच आज आपण याच 3 भयंकर चुकांचे मानसशास्त्र आणि त्यामागचा कायदा सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्की कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, कारण हा विषय वरवर पाहता जितका कायदेशीर वाटतो त्याहून अधिक तो मानवी मानसिकतेशी जोडलेला आहे. आज आपण केवळ कायदे नाही तर न्यायालयाची विचारप्रणाली समजून घेणार आहोत. बरोबर. आणि म्हणूनच मला या चर्चेची सुरुवात एका अत्यंत व्यावहारिक प्रश्नाने करायची आहे. विचारा ना. जेव्हा एखादा सर्वसामान्य माणूस, समजा ज्याचा एखाद्या जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा वर्षानुवर्षांचा वाद चालू आहे, तो माणूस पहिल्यांदाच स्वतः न्यायाधीशांसमोर जातो तेव्हा त्याची मानसिक अवस्था नेमकी कशी असते? आता बघा, त्या माणसाची मनस्थिती त्यावेळी एका प्रेशर कुकरसारखी झालेली असते. म्हणजे रागाचा स्फोट होण्याची शक्यता असते. अगदी तसंच. कोणतीही व्यक्ती जेव्हा कोर्टाची पायरी चढते तेव्हा ती फक्त कागदपत्रांची फाईल घेऊन येत नसते. ती व्यक्ती स्वतःसोबत अनेक वर्षांचा राग, चिडचिड, अन्याय आणि अपमान घेऊन आलेली असते. ते साहजिकच आहे. नवरा बायकोचा वाद असो किंवा 2 भावांमधील जमिनीचा वाद असो. हो ना. लोकांच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग खदखदत असतो. आणि इथेच पहिली आणि सर्वात मोठी चूक घडते. कोणती चूक? न्यायालयात उभे राहिल्यावर लोक स्वतःचा राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ज्यावेळी त्यांना बोलायची संधी मिळते तेव्हा ते अगदी गावातील पारावर किंवा गल्लीत भांडल्यासारखे मोठ्या आवाजात आणि आक्रमक होऊन बोलतात. अच्छा. पण यामागे एक साधी मानवी प्रवृत्ती असावी. लोकांना कदाचित असं वाटत असतं की आपण जेवढ्या मोठ्याने बोलू तेवढा आपला प्रभाव पडेल. हो, किंवा आपला राग बघून न्यायाधीशांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची तीव्रता समजेल. बरोबर आहे. हा एक नैसर्गिक विचार आहे. पण न्यायालयाची कार्यपद्धती याच्या अगदी विरुद्ध असते. यामागे एक अत्यंत स्पष्ट कायदेशीर चौकट आहे. ती कशी काय? बघा, न्यायालयाचा अवमान कायदा 1971 तसंच दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत न्यायालयात शांतता आणि शिस्त राखण्याची अत्यंत कडक कायदेशीर तरतूद आहे. बरं, पण ह्या तरतुदीचा नक्की अर्थ काय होतो? कारण सामान्य माणसाला ही कलमे लगेच समजत नाहीत. याचा व्यवहारातील अगदी सोपा अर्थ म्हणजे कोर्ट रूम हे भावना व्यक्त करण्याचे किंवा भांडण्याचे मैदान नाही. तिथे न्यायाधीशांसमोर अत्यंत संयमाने, शांतपणे आणि आदराने बोलणे अपेक्षित असते. म्हणजे मोठ्याने बोलण्याला तिथे जागा नाही? अजिबात नाही. आणि जेव्हा एखादा माणूस मोठ्याने ओरडून बोलतो तेव्हा त्याचा केसवर काय परिणाम होतो? तर न्यायाधीश त्याची कायदेशीर बाजू ऐकून घेणे तिथेच बंद करतात. बापरे, म्हणजे नुकसान आपलंच होतं. हो ना. तुम्ही कितीही खरे असाल तरी तुमच्या रागामुळे तुमची केस कमकुवत होते. कारण न्यायाधीश न्याय करण्यासाठी बसलेले आहेत, कोणाचाही आरडाओरडा ऐकण्यासाठी नाही. आक्रमकता हा न्यायालयीन प्रक्रियेतील एक मोठा अडथळा मानला जातो. हे म्हणजे एखाद्या रुग्णानं डॉक्टरांकडे जाऊन उपचारासाठी आरडाओरडा करण्यासारखं आहे. अगदी योग्य उदाहरण दिलं. म्हणजे समजा एखाद्याला खूप वेदना होत आहेत आणि तो केबिनमध्ये जाऊन ओरडायला लागला
की मला इतका त्रास का होतोय, तुम्ही काहीच कसं करत नाही, तर डॉक्टर त्याला तपासून योग्य निदान करू शकणार नाहीत. हो, रुग्णाने शांतपणे लक्षणं सांगितली तरच डॉक्टर योग्य औषध देऊ शकतात. न्यायालयात सुद्धा न्यायाधीशांना अशाच एका तज्ज्ञाच्या भूमिकेत पाहिलं पाहिजे. बरोबर, तिथे शांतपणे आपला वाद सांगितला पाहिजे. नक्कीच. न्यायाधीश सुद्धा शेवटी एक माणूस आहेत. त्यांच्यावर रोज शेकडो केसेसचा ताण असतो. जर त्यांच्यासमोर कोणी आरडाओरडा केला तर तो मुद्दा समजण्याऐवजी तो स्वभाव आक्रमक वाटू लागतो. आणि मग खरी केस सुद्धा चुकीच्या पद्धतीने समोर जाते. हो, पूर्वी गावामध्ये चावडीवर न्यायनिवाडा व्हायचा. तिथे आवाजाला आणि भावनांना महत्त्व असायचं. पण आजची न्यायव्यवस्था कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर चालते, आवाजाच्या तीव्रतेवर नाही. पण इथेच मला थोडं थांबून तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मी थोडा उलट बाजूने विचार करत होते. सांगा. न्यायव्यवस्थेत न्यायाधीशाला मायलॉर्ड म्हटलं जातं. हां. आपण त्यांना देवाचा दर्जा देतो. देव जर भक्ताची हाक ऐकतो तर न्यायाधीशाने अश्रू का पाहू नयेत? हा प्रश्न खूप भावनिक आहे. कायद्यात माणुसकीला किंवा भावनांना खरंच जागा नाहीये का? समजा एखाद्या वृद्ध शेतकऱ्याची जमीन बळकावली गेली आहे किंवा एखाद्या स्त्रीचा भयंकर कौटुंबिक छळ झाला आहे, तर त्यांनी आपलं दुःख कोर्टाला का सांगू नये? तुमचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि हाच तो दुसरा सर्वात मोठा गैरसमज आहे जो आज आपल्याला मुळासकट दूर करायचा आहे. हे ऐकायला कदाचित खूप कठोर वाटेल, पण अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतो. भावनांना न्यायालयात शून्य किंमत असते. शून्य म्हणजे अश्रूंची किंवा मानसिक त्रासाची काहीच दखल घेतली जात नाही? प्राथमिक स्तरावर अजिबात नाही. आता विचार करा, न्यायव्यवस्था जर भावनांवर चालली तर तिथे सत्यापेक्षा अभिनयाला जास्त महत्त्व प्राप्त होईल. अच्छा, म्हणजे जो जास्त चांगल्या प्रकारे रडू शकेल, हो, जो जास्त मोठ्यानं दुःख व्यक्त करू शकेल तो केस जिंकेल. आणि मग खऱ्या पीडित व्यक्तीवर, ज्याला कदाचित स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्याच्यावर मोठा अन्याय होईल. हे पण बरोबर आहे. न्यायव्यवस्थेला तटस्थ राहायचे असते, म्हणून तिथे भावनांना नाही तर पुराव्यांना महत्त्व दिले जाते. न्यायालयात चालणाऱ्या 100% केसेस या फक्त आणि फक्त पुराव्यांवर चालतात, अश्रूंवर नाही. म्हणजे तुम्हाला किती त्रास झालाय यापेक्षा पुरावा काय आहे हे महत्वाचं. नक्कीच. तुम्हाला किती मानसिक किंवा आर्थिक नुकसान झालं याच्याशी कोर्टाला तोपर्यंत काहीही देणं घेणं नसतं, जोपर्यंत तुम्ही तो त्रास पुराव्यांसह सिद्ध करत नाही. हे समजायला थोडं जड जातंय. म्हणजे न्यायव्यवस्था मुद्दामून स्वतःला दूर ठेवते. पण हे वास्तवात कसं काम करतं? एखादं उदाहरणाने सांगता येईल का? मी एका वास्तविक प्रकरणाचं उदाहरण घेतो म्हणजे गांभीर्य समजेल. एका कौटुंबिक प्रकरणात एका पतीने आपल्या पत्नीला विवाहबाह्य संबंध ठेवताना, ज्याला कायद्याच्या भाषेत अडल्टरी म्हणतात, अगदी रंगेहात पकडले होते. बापरे, मग पुढे काय झालं? त्या माणसाला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पण जेव्हा ही केस न्यायालयात गेली आणि न्यायाधीशांनी त्याला बाजू मांडायला सांगितली, तेव्हा त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. काहीच नाही. ना कोणता फोटो, ना मेसेज, ना साक्षीदार. त्याने कोर्टात अत्यंत मोठ्याने ओरडून रडून सांगितलं की त्याने हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण न्यायालयाने त्याची बाजू ग्राह्य धरली नाही. बापरे, म्हणजे तो 100% खरा असूनही ती केस हरला? होय. आणि यामागे एक अत्यंत भक्कम कायदेशीर तरतूद आहे. भारतीय पुरावा कायदा 1872, ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणतो. या कायद्यातील कलम 59 आणि 60च्या मूलभूत तत्वानुसार एक स्पष्ट तरतूद आहे. ती तरतूद काय सांगते? दस्तऐवज आणि लेखी पुरावे हे नेहमी वरचढ आणि अत्यंत महत्त्वाचे असतात. याचाच अर्थ नुसतं तोंडाने बोलण्याला कायद्यात फारसा आधार नाहीये. अगदी बरोबर. याचा सोपा अर्थ सांगायचा झाला तर तुमच्याकडे जर ठोस पुरावा नसेल तर तुमचं किती खरं बोलणं हे कायद्याच्या नजरेत सिद्ध न झालेलं मानलं जातं. आणि याचा त्या माणसावर काय परिणाम होतो? 100% जिंकणारी केस केवळ पुराव्याअभावी पूर्णपणे हरते. जोपर्यंत एखादी गोष्ट कोर्टाच्या पटलावर कागदपत्रांच्या रूपात येत नाही, तोपर्यंत तिचा काहीही उपयोग नसतो. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे नुसतं सत्य असून उपयोग नाही, तर ते सिद्ध करण्याची ताकद पाहिजे. आणि ती ताकद फक्त कागदपत्रांमध्ये असते. म्हणूनच जेव्हा न्यायाधीशांसमोर बोलायची संधी मिळते, तेव्हा मी एक छोटी 3 टप्प्यांची चेकलिस्ट सांगतो. कोणती चेकलिस्ट? तो पुरावा स्वतःच्या हातात किंवा डोळ्यांसमोर ठेवा. आणि तिसरा टप्पा, जेव्हा तो पुरावा हातात असेल त्यानंतरच तो दाखवत न्यायाधीशांसमोर तोंड उघडा. म्हणजे पुराव्याशिवाय एक शब्दही बोलू नका. अगदी बरोबर. कागदपत्र तपासा, पुरावा हातात ठेवा आणि मगच तोंड उघडा. हा नियम प्रत्येकाने कोरून ठेवण्यासारखा आहे.
अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आपण तिसऱ्या आणि अत्यंत गंभीर मुद्द्याकडे वळणार आहोत. मगाशी आपण पुराव्यांबद्दल बोललो. अनेकदा असं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाणीव होते की आपल्याकडे पुरेसा पुरावा नाही, तेव्हा ती व्यक्ती साहजिकच घाबरते. आणि या भीतीपोटी एक विचार मनात येतो की माझ्या केसमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या माझ्याच विरोधात जाऊ शकतात, मग त्या कोर्टाला कशाला सांगायच्या. म्हणजे सत्य लपवण्याचा प्रयत्न. हो, सोप्या भाषेत तेच. हा विचार करणं किती योग्य किंवा अयोग्य आहे? तसं पाहिलं तर हा विचार म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा आहे. ही अत्यंत घातक चूक आहे. लोक अतिशहाणपणा करायला जातात आणि तिथेच त्यांची केस कायमची संपते. इतकी घातक? पण लोक तर नेहमीच आपल्या फायद्याचं तेवढंच सांगतात ना. याचा इतका मोठा फटका कसा काय बसू शकतो? कारण कोणतीही केस असू द्या, मग ती घटस्फोटाची असो वा मालमत्तेचा आणि 7/12 वाटणीचा जुना वाद असो, जर तुम्ही सुरुवातीलाच एखादी महत्त्वाची घटना लपवून ठेवली आणि पुढे जाऊन समोरच्या पार्टीने ती लपवलेली गोष्ट भक्कम पुराव्यासह न्यायालयात आणून दाखवली, तर तुमची केस तिथेच थेट काढून टाकली जाऊ शकते, म्हणजे डिसमिस होऊ शकते. बापरे, म्हणजे आपण एखादी छोटी गोष्ट लपवली तरी न्यायालय इतकी कठोर भूमिका घेऊ शकतं? होय, यामागे कायद्याचे एक अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963च्या अंतर्गत आणि सर्वसाधारण प्रक्रियामध्ये एक तरतूद आहे ज्याला क्लीन हँड्स डॉक्ट्रीन असं म्हणतात. क्लीन हँड्स डॉक्ट्रीन याचा नेमका अर्थ काय? याचा अत्यंत सोप्या भाषेत अर्थ असा आहे की न्यायालयात जाताना तुमचे हात स्वच्छ असले पाहिजेत. म्हणजेच जो न्यायाची अपेक्षा करतो त्याचे स्वतःचे वर्तन प्रामाणिक असले पाहिजे. म्हणजे कोर्टापासून काहीही लपवायचं नाही. हो, अर्धे सत्य सांगणे हे पूर्ण खोटे बोलण्यासारखेच असते. समजा एखाद्या जमिनीच्या वादात तुम्ही असा दावा केला की तुम्हाला आजवर कोणताही हिस्सा मिळाला नाही, पण प्रत्यक्षात 10 वर्षांपूर्वी तुम्हाला एक छोटा तुकडा मिळाला होता, जो तुम्ही कोर्टापासून लपवून ठेवलात. अगदी बरोबर. जेव्हा ही माहिती समोर येते तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, तर माहिती लपवल्याचे उघडकीस आल्यावर त्या माणसाचा न्यायाधीशांसमोरील विश्वास पूर्णपणे उडतो. कोर्टाला वाटतं की हा माणूस सुरुवातीपासूनच लबाडी करत आहे. होय, आणि न्यायालयात एकदा का विश्वास उडाला की ती केस 100% हरलीच म्हणून समजा. न्यायालय अशा व्यक्तीला कोणताही कायदेशीर दिलासा देत नाही. हे म्हणजे असं झालं की आपण आपल्याच वकिलाला आणि न्यायाधीशाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा समोरून पुराव्यांचा टॉर्च मारला जातो तेव्हा आपणच उघडे पडतो. अगदी योग्य उदाहरण. पण समजा एखाद्याने मुद्दाम लपवलं नसेल, अज्ञानामुळे एखादी गोष्ट सांगायची राहून गेली असेल तर? तिथेच वकिलांची भूमिका महत्त्वाची ठरते. अज्ञानामुळे राहून गेलेली गोष्ट आणि मुद्दाम लपवलेली गोष्ट यात न्यायालय फरक करू शकतं. पण धोका कशाला घ्यायचा? तेही बरोबर आहे. म्हणूनच या चर्चेचा एक छोटा आणि महत्त्वाचा फॉलोअप मुद्दा सांगतो. जर तुम्हाला या 3 गोष्टी पाळता येत नसतील, म्हणजेच स्वतःचा राग नियंत्रणात ठेवणे, पुराव्यांशिवाय भावनिक होऊन न बोलणे आणि कोणतीही महत्त्वाची गोष्ट न लपवणे, जर हे जमत नसेल तर स्वतः न्यायाधीशांसमोर जाऊन बोलण्याचा मोह टाळा. म्हणजे वकिलावर सोपवावं. हो, तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो वकील दिला आहे त्यालाच त्याची कायदेशीर बाजू शांतपणे मांडू द्या. खरोखरच आजची ही सखोल चर्चा अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळ्यांत अंजन घालणारी होती. आपण नेहमी कायद्याच्या क्लिष्ट कलमांमध्ये अडकतो, पण प्रत्यक्ष न्यायालयात उभं राहताना आपलं वर्तन कसं असावं हे आज खूप सविस्तरपणे समजलं. हो, कारण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ही पुराव्यांवर आणि शिस्तीवर अवलंबून असते. अगदी बरोबर. तर आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत जाताना 3 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. नक्कीच. पहिला नियम, आपला आवाज आणि राग शांत ठेवणे, न्यायाधीशांसमोर केवळ आदराने बोलणे. दुसरा नियम, भावनांना बाजूला ठेवून हातात भक्कम कागदपत्री पुरावे असल्यावरच स्वतःची बाजू मांडणे. आणि तिसरा नियम? हो, तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, कोर्टापासून कोणतीही सत्य घटना किंवा माहिती न लपवणे, कारण स्वच्छ हातानेच न्याय मिळतो. हे 3 नियम पाळले तर तुमची केस नक्कीच मजबूत राहील आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही. महसूलशाही चॅनल कायम तुमच्या हक्कासाठी झटत असते. तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा.
हो, आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कोणते विषय पाहायला आवडतील? जमिनीचे जुने वाद, 7/12चे तांत्रिक प्रश्न की आणखी काही? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तसेच अधिक माहितीसाठी आणि रोजच्या कायदेशीर अपडेट्ससाठी व्हिडिओच्या खालील लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी देत आहे. तिथे आपण सविस्तर चर्चा करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या मित्रांना तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, माहिती पसरवणे हे खूप महत्त्वाचे आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.